रूप पाहता लोचनी रूप पाहता Hare
उपजोनिया पुढती हो Yeah.
काही काल्याचे कवळा काही काल्याचे कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे एकमेका देऊ मुखी
एकमेका देवमुखी सुखी घालो हुंबरी वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे तुका म्हणे वाळवंट तुका म्हणे वाळवंट बरवेनीत उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम तो विनायक ठेवणी गुरुचरणी मस्तक वदेल प्रासादिक वाणी हरिहराचे पवाडे आता अभिनव वाग विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया मज हृदयी सद्गुरु जेने तारिला हा संसार पुरो मनिविषे सत्याधरो विवेकावरी लोहाचे कनक होय हे सामर्थ्य परिसकी आहे की मृतही जीवित नाही अमृत सिंधी गोरक्षपालं गुरुशिष्यपालं शिष्य हिमालं शशिखण्डबालं कालस्य कालं नित्यजन्मजालं वन्दे जकालं जगदीशकालं ॐ नमो ज्ञानेश्वरा पातलं देवं काशीकोतवाल भैरवा श्रीकाशीकोतवालं देव भैरवदेव नमस्तुते अदो ब्रह्माण्डे खण्डे त्रिभुवनी कल्पदासा कुमारी मध्याह्ने शुद्धरेवा श्री नर्मदा मा पुण्यातु सम्पाद्य ज्ञानं च विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुणन्तं श्री संताची माथा चरणावर
उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगतवंदने जगद्गुरु तुकोबाराय यांच्या काल्याविषयी सांगणारा मीमांसा सांगणारा अभंग, काल्याविषयी माहिती देणारा अभंग, 4 चरणाचा. आम्ही तुम्ही सज्जन मायबापाचा उद्धार व्हावा आणि आपला जो कालवा आहे संसारातील त्याचाही काला व्हावा असं मार्गदर्शन या अभंगातून तुकोबाने केले. विठ्ठल आजचा दिवस म्हणजे काल्याचा दिवस आहे. 4 दिवस आपण कथा श्रवण केली. कोणाची कथा श्रवण केली सगळ्याला ज्ञात आहे. कारण माहिती आहे, कार्यही माहिती आहे. कारण 4 दिवसापासून आम्ही तुम्ही सगळे तेच श्रवण करत आहोत. तरी ज्यांच्या योगायोगाने हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. पुढे बसणाऱ्यांनी बडबड नाही केली बरं, मध्ये शांत बसायचं गपचूप एकदा. काय हा जो काला प्रसंग आहे आपल्या जीवनातही अनेक प्रकारचे संसारामध्ये कालवा आहे ना. त्यामुळे साधू संतांनी काला प्रसंग घालून दिलेला आहे आणि हा कालवा बंद पडावा आणि काला चालू व्हावा यासाठी हा काला प्रसंग. विठ्ठल ज्यानिमित्त 4 दिवस चालू होता हा सप्ताह महोत्सव श्री काल भैरवनाथ मृत्यू प्राणप्रतिष्ठा श्री रामनवमी उत्सवानिमित्त अन्य काही देवी देवता आहेत त्यांच्याही उत्सवानिमित्त हा 4 दिवसाचा सप्ताह 5व्या दिवशीची काल्याची सेवा. 4 दिवस आम्ही तुम्ही संत मायबापांच्या कृपेने देवाच्या साधू संतांच्या आशीर्वादाने काल भैरवाच्या स्मशान भैरवाच्या श्रीरामचंद्र प्रभूंच्या परत पवनसुत हनुमान यांच्या आनंद त्याचप्रमाणे योगीराज गंगागिरी महाराज सद्गुरु जोग महाराज सद्गुरु नारंगिरी महाराज बालसन्यासी हरिबाबा असतील अन्य काही साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने समस्त ग्रामस्थ वीरगाव मुर्शदपूर अन्य काही आडनावाचे लोक आहेत सगळ्यांच्या सहयोगाने आज हा शेवटचा काल्याचा प्रसंग मिळाला. ज्यांनी या कार्यक्रमासाठी मदत केली त्यांनाही खूप खूप आभार आहे. ज्यांनी थोडी केली त्यांनाही आभार आहे. ज्यांनी मोठी केली त्यांचेही खूप खूप आभार आहेत. आणि आज या ठिकाणी काल्याचा प्रसंग आहे परंतु काल्याचं कीर्तन करायचंय म्हणून सगळ्या सुख सुविधा या ठिकाणी उपलब्ध असल्या पाहिजेत. आणि आबा म्हटलं तर काही कमी नाही. आबांनी सगळ्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या आहेत. सुंदर असा ऊन लागू नये म्हणून मंडप आहे आणि ज्यांचा मंडप आहे ते माऊली साऊंड सिस्टीम मंडप. तुम्ही चालणे म्हणजे आज नंतर म्हणता ना शेवटला आम्हाला आमच्या कीर्तन काहीतरी म्हणजा सुंदर त्या दिवशी चाल म्हटले. बरं झालं त्या योगाने माहिती पण होऊन गेला आम्हाला. म्हणजे आम्हाला कोणी नसलं तुम्हाला उठवते एखाद्या दिवशी. त्यांच्या साऊंड सिस्टीमचं नाव ही माऊली आहे आणि त्यांचा स्वभाव ही माऊली सारखा आहे. अशी सुंदर साऊंड सिस्टीम या ठिकाणी माऊली मंडपाने साऊंड सिस्टीम वाल्यांनी दिलेली आहेत. त्याचप्रमाणे माता भगिनी पुरुष वर्ग दररोज बहुसंख्येने या ठिकाणी कथा श्रवण करण्यासाठी येत होता. त्यांचंही खूप खूप आभारी आहे. आणि मला कथेमध्ये साथ करणारे सगळेच कलाकार असतील. त्याचप्रमाणे आज काल्याच्या कीर्तना ज्यांची उपस्थिती आहे अशा शिरस गावातील नामवंत मृदंगाचार्य गणेश महाराज मलिक ही या ठिकाणी मृदंगाची सेवा देण्यासाठी आले आहेत. त्या काळावर स्वागत करा. त्यांना उत्साह येईल मग आपलं कीर्तन चांगलं होईल. त्याचप्रमाणे कथेमध्ये 4 दिवस त्यांनी 7 संगत दिली. सुंदर सगळ्यांना नाचवलंही आणि ते गायलेही आणि आम्हाला गायला लावलंही. असे आमचे कैलास
विलास महाराज दुसिंग यांना सुद्धा टाळ्यावर स्वागत करा. माझ्या पाठीमागे उभा आहेत आमचे सारथी आहेत, मृदंगाचार्य आहेत. कोणी प्याड वाजायला नाही भेटलं ते प्याडही वाजवतात, कोणी हार्मोनियम वाजायला नाही भेटलं ते हार्मोनियम वाजवतात. फक्त अजून कीर्तन नाही करत ते, आता पुढे चालून कीर्तन करते. म्हणजे त्यांना तुम्ही जे काम सांगताल ते करण्याची त्यांची पात्रता आहे. परंतु सद्गुरु जोग महाराज, योगराज गंगागिरी महाराज, नारायणगिरी महाराज आणि रामानंदगिरी महाराज त्यांच्यावरती विशेष कृपा आहे महाराज. आणि महाराजांच्या आशीर्वादाने ते कायम सेवेत असतात. सगळ्या तनाने, मनाने, धनाने, तिन्ही गुणाने ते आश्रमाची सेवा करतात. आश्रमामध्ये एवढा मोठा महोत्सव झाला, सगळ्या व्यवहाराची जिम्मेदारी त्यांच्याकडे होती. मला माझ्या बुद्धीचा क्षम करावा लागला, त्यामुळे मला ही चिंतनाला वेळ भेटला नाही, तर आपलं चिंतन झालं नसतं काल भैरवाचं. त्यांच्यामुळे मला योगायोगाने चिंतन करायला वेळ भेटतो, कारण की माझ्याकडे फोन नसतो, त्यांच्याकडेच फोन असतो. त्याचप्रमाणे तुमच्यापर्यंत सगळ्या महाराष्ट्रात किरण महाराज टिकल सांगितलं ना, काय बरं. त्याचप्रमाणे तुमच्यापर्यंत सगळ्या महाराष्ट्रात ही कथा पोचावी, काल्याचं कीर्तन पोचावं म्हणून आनंद महाराज, आनंद कीर्तनाचा या चॅनल वरती ही संपूर्ण कथा आलेली आहे. आनंद महाराजांना देखील टाळ्या वाजवून स्वागत करा. आणि ज्यांच्या सहयोगाने तिथपर्यंत ती कथा पोहोचत आहेत त्यांचे बंधू योगेश महाराज जेजूरकर, त्यांना सुद्धा टाळ्या वाजवा. त्याला उभं राहावं लागत बरं का, शूटिंग करायची म्हणजे त्यांना उभं राहावं लागतं. माझी इतकी त्यांना तकलीफ आहे. आता काल त्यांची तकलीफ मी सहन करू शकलो नाही, मलाच करत होत. तुम्हाला काय सांगा, कारण काल 3.5 घंटे कथा झाली बाबा, कारण ते 6:30 ला आले होते, मी 7 ला आलो होतो. अर्धा तास मी लेट आलो होतो. मी 3 तास बसलो, ते 3.5 घंटे ते बसलेले होते. त्याचप्रमाणे आपल्या गावातील ज्येष्ठांपैकी परमपूजनीय आप्पासाहेब महाराज, जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे परंपरेतले आहे, गंगागिरी महाराज परंपरेतील साधुवर्य साधक म्हणून महाराजांकडे बघितलं जातं. सुंदर अशी महाराजांनी चाल या ठिकाणी म्हटले. त्याप्रमाणे कथेच्या दररोज समोर बसणारे आमचे महाराजजी आज विना घेऊन आहेत. तुळशी माता आहेत, गायनाचार्य, समस्त ग्रामस्थ, वीरगाव भजनी मंडळ ना, आता नाव मला द्यात नाही, माहीत झाल्यानंतर घेत जाऊ. समस्त ग्रामस्थ वीरगाव, मुर्शदपूस, कापूस वाडगाव, पंचकृषी जेवढे भजनी मंडळ असतील त्यांच्या सगळ्यांचा मी आभारी आहे. आणि कीर्तन आपलं अर्ध्या तासच होणार आहे, जादा वेळ आबा मीच घेणार नाही, कारण की मला फॅन चालू पण बाकीच्याला फॅन नाही, त्यामुळे तुम्हाला तकलीफ होणार नाही. आणि एवढा मोठा महाप्रसाद या ठिकाणी समस्त ग्रामस्थ वीरगावच्या वतीने झालेला आहे. आणि तो महाप्रसाद सगळ्यांच्या मुखामध्ये लागला पाहिजे, गेला पाहिजे. आणि ऊन वाढल्यानंतर तो महाप्रसाद लोक भोजन कमी करतात, पाणी जादा पितात, म्हणून लवकरच काल्याचं कीर्तन आपण ज्यांनी 4 दिवस अनुष्ठान केलं त्यांच्यामुळे माहिती झालं असे मच्छिंद्रनाथ महाराज, परत सहकार्य करणारे सगळे महाराज मंडळी, गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ सगळ्यांचा आभारी आहे. आणि आपण काल्याच्या कीर्तनामध्ये प्रवेश करू. महाराज उपदोनिया पुढती काला खाऊ दही भात, तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. तुकोबाराय अभंगातून सांगतात या जीवाला जन्म मृत्यू ठरलेला आहे. काय उपजे ते नासे, नासे ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र से परिभ्रमेगा. मनुष्य जन्माला आला की त्याचा मृत्यू निश्चित ठरलेला आहे. परंतु तुकोबाराय या ठिकाणी मागणी करतात, काय काल्याच्या प्रसंगात मागणी करतात, सांगतात लोकांना काय उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात. या पृथ्वी तलावरती मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल. म्हणजे आता दुसरा दुर्भाग तुम्ही घेऊ नका. लोकांना पुन्हा येईल म्हणलं ते दुसरं वाटतं. तुकोबाराय म्हणतात या पृथ्वी तलावरती तो काला सेवन करण्यासाठी परत येणार आहे, मी परत येणार आहे. आणि हा काला सेवन करण्यासाठी पृथ्वी तलावरती मी जन्म घेईल. अनंत या जन्माचे दुःख आहेत. महाराज कसे दुःख आहेत? अनंत दुःख या पृथ्वी तलावरती आहेत.
मग हे दुःख भोगण्यासाठी सुद्धा होता भोग रोगाचे कारण तर संसार दुःख मूळ तोही खरी या संसारात आनंद दुःख आहे तरीही तुकोबरा म्हणतात मी पुन्हा येईल आणि संत जागे करतात का हो संत जागे करतात जगजोगी जग जगजोगी कारण की अभंगाची पूर्वमीमांसा पाहिल्याशिवाय उत्तर मीमांसा घुसता येत नाही बरोबर आणि संत जागे करतात जागे करणारे अभंग सांगणारे पण कोण आहेत तुकोबरायच आहे आणि तरी म्हणतात मी पुन्हा येईल मला तेव्हा सांगत असतात या ठिकाणी पुन्हा येण्याचं कारण काय आहे तर ते कारण मोठे का कारण की वैकुंठात हा काय नाही काला नाहीत म्हणून तुकोबराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात वैकुंठित
काला आहे का? नाही. हा काला या पृथ्वी तलावर देवाची आवडती चालू मला बाबांची आठवण झाली त्या निमित्ताने. सुंदर बाबाची आवडती चालू. हा जो काला आहे हा वैकुंठात नाही, म्हणून या ठिकाणी संत काय म्हणतात, तुकोबरा म्हणतात, मी या ठिकाणी काय उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात. काला किती प्रकारचा आहे महाराज? काला 3 प्रकारचा आहेत मामा. किती प्रकारचा आहेत काला? 3 प्रकारचा काला आहे. तुझे किती प्रकार आहेत? 3 प्रकार काला आहे. एक आहे काला हा संसारातील दही भात काला. काय? एक संसारातील काला त्याला काय म्हणतात? दही भात काला. दुसरा जो काला आहे तो राम नामाचा कृष्ण नामाचा काला आहे. आणि तिसरा जो काला आहे तो ब्रह्मज्ञानाचा काला आहे. विठाला विठाला 3 प्रकार काल्याचे पडतात, परंतु ह्या काल्याचे 3 अधिकारी आहेत. ह्या काल्याचे 3 अधिकारी आहेत. पहिला जो काला आहे तो आम्हा आणि तुमच्यासाठी, मग त्याला काय म्हणतात? राजसी काला म्हणायचं. कारण का आपण धडपुण्यही करीत नाही, धडपापही करीत नाही, मधल्या स्थळीवरती आहात, म्हणून त्याला राजसी काला म्हटला जातो. आणि साधू संत भगवंताचं नाम घेतात, भगवंताच्या नामामध्ये राहतात, नाम निरंतर घेतात. काय म्हणतात? राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. काला संत घेतात आणि ते संत ऋषी मुनी सिद्ध साधकांना काय करतात? तो काला, तो राम नामाचा काला देतात. आणि तिसरा जो मनुष्य आहे तो ब्रह्मज्ञानी मनुष्य का? ब्रह्मज्ञानी. आणि त्या ब्रह्मज्ञानी मनुष्याला ब्रह्मज्ञानाचा काला देण्यासाठी साक्षात परमात्मा या ठिकाणी अवतीर्ण होतात. आणि जोपर्यंत भगवंत परमार्थ येत नाही तोपर्यंत काला होत नाही. परंतु कालाला येण्याच्या पूर्वी, या पृथ्वी तलावर येण्याच्या पूर्वी त्यांच्या आधी कोण येतात महाराज? कोण येतात? संत या ठिकाणी येतात. काय मामाचं उत्तर म्हणजे परफेक्ट असतं, त्यामुळे तुम्हाला पुढं बसं म्हणलं, एक मला दिसलं नसतं ना. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. आधी संत येतात. देव आणि संत वेगळे नाहीत. ज्ञानपरा म्हणतात की एकची दिसे दुसरे
दर्पणाचिनी आधारे एरवी वस्तू विचारी तुझे आहे. जशी दर्पणातील व्यक्ती, आरशातील व्यक्ती आणि आरशाबाहेरील व्यक्ती एकच आहे, तसा परमात्मा आणि देव एकच आहे. विठ्ठल मग हाला 3 प्रकारचा काला आहे. मग हा काला वैकुंठात आहेत का मायबापांनो? नाही. हा काला जर आपल्याला सेवन करायचा असेल तर आपल्याला कुठे यावं लागेल? पृथ्वी तलावरती जन्म घ्यावा लागेल. अनंत दुःख भोगावे लागतील, अनेक त्रास सहन करावा लागेल आणि तेव्हाच हा काला आपल्याला पाहिला भेटेल. मग हा काला वैकुंठात नाही, तुकोपर्यंत मी पुन्हाही येईल. पण ही पुन्हा येण्याची भावना एका साधकाने प्रश्न केला. तुकोबरायला साधकाने प्रश्न केला, महाराज तुम्ही उपजोनिया प्रत्येव काला खाऊ दही बात मामा. साधकाने शंका केली बरं का. तुमच्यासारखा साधक होता आणि त्यांनी शंका केली. महाराज एकदा म्हणले असते तर ठीक आहे, पण तुम्ही उपजोनिया पुढती येऊ का म्हणता बरं? आता पहिला जन्म तर झालाय, अजून तुम्ही म्हणता संसार दुःख मुळ चहूकडे इंगळ विश्रांती ना. तुम्ही सारे काय या अनंत दुःख या संसारामध्ये सांगणारे तुम्ही परत म्हणता मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल. याच्या मागे कारण आहे तरी पटवून द्या. ते अरे राजा मी एकदा नाही आलो. नामदेवराय सुद्धा मीच होतो, प्रल्हाद देखील मीच होतो, उद्धव देखील मीच होतो. स्वर्गात मीटिंग झाली. काय स्वर्गामध्ये मीटिंग झाली. नामदेवराय स्वर्गात होते त्यावेळेस. आधी उद्धव प्रल्हादाचं नंतर सांगतो. सगळ्यांनी सांगितलं की आता जगाचा उद्धार करायचा. संत काय करतात महाराज? जगाच्या कल्याणात देह कष्ट भीती बरोबर संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकार. साधू संत उपकार करतात मायबापांनो, आणि आमचा तुमचा उद्धार व्हावा, या संसारातून आपण तरुण जावं म्हणून साधू संत परत येतात, आपला उद्धार करतात. नामदेवरायांना श्री हरी नारायणाने प्रश्न केला, नामदेव महाराज तुम्हाला आता परत पृथ्वी तलावरती जावं लागेल. जाण्याचं मूळ कारण काय आहे? तर संसारातील लोकांचा खूप मोठा कालवा झाला आहे आणि त्यांचा काला करण्यासाठी तुम्हाला जायचं आहे. आणि गेल्यानंतर काय करायचंय? संसारातील अज्ञानी लोकाला ज्ञानापर्यंत नेण्याचं काम तुम्हाला करायचं आहे. आणि ते काम तुम्हाला करायचंय, पण ते एकट्याने होणार नाही. आणि तो ज्ञानाचा भक्ती रसाचा काला एकमेकाच्या मुखामध्ये तुम्हाला द्यायचा आहे. तेच अभंगाच्या तृतीय चरणात.
वैकुंठात हा काल आहे का महाराज? नाही, जेत अमारत्व हे सिंहासन राजधानी तिथं सिंहासन आहे कशाचं? सोन्याचं. आणि त्याच्यावरती कोण बसला आहे महाराज? देवराज, इंद्र, अप्सरा, गंधर्व, कर्ती, नृत्य, तारांगणी. हे तो सुखाची मांडणी. तिथं सुख आहे परंतु काला त्या ठिकाणी नाहीत. आणि तो काला घेण्यासाठी आपल्याला पुन्हा पुन्हा या तलावरती, पृथ्वी तलावरती यावं लागतं. आणि तो काला कळत नाही आपल्याला, कारण की अज्ञानी मनुष्य तो काला आपल्याला सहज कळत नाही. आणि तो काला संबोधवण्यासाठी नामदेवरायांना तुकोबरायांचा अवतार घेऊन या ठिकाणी यावं लागलं. आणि तो काला सांगण्यासाठी तुकोबरायांनी गावागावात कीर्तन केलं, विठाला विठाला. काल्याचे प्रकार सांगितले, काला कशामुळे करायचा हेही सांगितलं. पण आता काला कोणी कोणी केला, कशासाठी केला, त्या काल्याचा प्रसंग काय आहे. आणि काला म्हटलं की त्या ठिकाणी भगवंताचं चरित्राचं वर्णन आपल्याला करावं लागतं. चरित्राकडे येतो आबा, त्याकडे टाइम आहे, 15 मिनिटात चरित्र येईल. 11:30 बरोबर आपण दंडी पडू, कारण की उष्णता जादा आहे. आणि तसंही वैजापूर, गंगापूर तालुक्या भागामध्ये उष्णता जादा, आपल्या इकडे थोडी कमी काय. यावर्षी उष्णता जादा असल्या कारणाने जेवढं होईल सांगण्याचा प्रयत्न करू आपण. आज तुमची इच्छा असल्या 12 पर्यंत पण करू, परंतु गरमीमुळे येऊन राहिलं, बाकी माझं काही म्हणणं नाही. 12 वाजणारच आपल्याला, तसे यांची बी 12 वाजवायचे आपल्याला. देव पण 12लाच येणार. आता 12ला का आले हे पण सांगतो बरं का मामा, म्हणजे तुमची शंका निघून जाईल. देव रामप्रभू किती वाजता आले? 12 वाजता आले. श्रीकृष्ण भगवान 12 वाजता आले. आता 12 कशामुळे आले हे आता दुसरं सांग. विठाला विठाला भगवंताकडे जायचं म्हणजे जयकार करून जावं लागेल ना. आता बिना जयकाराचं गेलं, घंटाने वाजवला आणि मंदिरात प्रवेश केला, देवाला कसं कळत माझा भक्त आला. म्हणून त्या ठिकाणी जयकारा करून परमात्म्याकडे आपल्याला जायचं आहे महाराज. ज्यावेळेस दृष्ट दुराचार, पातकी महापातकी या पृथ्वी तलावरती जन्म घेतात त्यावेळेस भगवंत येतो महाराज. भगवंत पण भगवंत एका कारणाने येत नाही. भगवंत एका कारणाने कैलास महाराज येत नाही. अनेक कारण असेल तर परमात्मा त्या ठिकाणी येतो. जसं मुख्यमंत्र्याला मोठा निधी दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्घाटनाला येतात, आणि त्याच्यापेक्षा मोठा निधी असेल तर कोण येतं? कोण येतं? पंतप्रधान. मग ते गाव असलं तरी चालेल पण निधी मोठा असला पाहिजे. आता गाव पातळी बहुतांशी आमदार लोक येतात, कारण की त्यांनी तेवढा निधी दिलेला असतो, आणि तेवढा निधी दिला म्हणून तो उद्घाटनाला आमदार येतो. आता खासदारांना दिला म्हणून तो जिल्हा पातळीवरती येतो. अन्य काही कारण आहेत. म्हणून परमात्मा देखील एका कारणाने येत नाहीत, आधी संताला पुढे धाडतात, मग परमात्मा होऊन येतो. विठाला विठाला म्हटले हे सगळं झालं म्हणे, हे सगळे कारण झाले. काला लोकाला सांगितला भगवान परमात्म्याचा, पण आता जोपर्यंत तुम्ही येत नाही तोपर्यंत हा काला होणार नाही. त्यासाठी तुम्हाला यावं लागेल. आणि ज्या ज्या वेळेस मी आलो त्या त्यावेळेस तुम्हीही आला. देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. संत पुढे येतात आणि देव मागून येतो, आणि देव आल्यानंतर त्या कालाचा दही भात होतो. काय होतो? त्या काला दही भात होतो. काला एकत्र मिश्रित केला जातो. देव आणि संतांनी केलेला मिश्रित काला, आणि तोच मिश्रित काला म्हणजे नामरूप काला. विठाला विठाला यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. तेवळी आपुलेंचे कैवारे मी साकार होऊन अवतरे. मग अज्ञानाचे अंधारे
घेऊनी घाली साधूचा मानू घेऊसी धर्माची नीतीची शेद भरी. आणि तिथे काय होतं मग महाराज, सो सुके विश्व कोंदे धर्मची जगी नांदे भक्ता निगती दोंदे सात्विकाची तै पापाचा अचळू फुटे पुण्याची पहाट फुटे जै मूर्ती माझी प्रगटे पंडू कुमारा ऐसिया काजा लागी अवतरे मी युगा युगी. काय करतात मग परमात्मा युगानुगे त्या भक्तासाठी जन्म घेतात आणि त्या ठिकाणी काला करतात. विठाला हा जो काला करायचा आहे आणि परमात्मा येणार आहे, परंतु परमात्मा यायचे म्हणून त्यासाठी ऋतूही महत्वाचा आहे, तिथीही महत्वाची आहे, दिवसही महत्वाचा आहे, वारही महत्वाचा आहे. ह्या सगळं त्या ठिकाणी मिळून आलं की त्या ठिकाणी परमात्मा येतात. परमात्मा येणार आहेत म्हणून ऋतूलाही त्या ठिकाणी परमात्म्याला आज्ञा केली. जो दिवस आहे ती तिथी आहे तिलाही आज्ञा केली आणि जो ऋतू आहे त्यालाही त्या ठिकाणी आज्ञा केली, जो वार आहे त्यालाही आज्ञा त्या ठिकाणी केली. आणि ते सगळे अंतर परमात्मा येणार आहेत. परमात्मा येत नाही, परमात्मा असा येत नाही. मोठा व्यक्ती यायचा असेल तर पोस्टर लावावं लागतात, कोणी साधू संत जरी आला तरी पोस्टर लावतो, निमंत्रण छापावं लागतात. पण परमात्मा त्या ठिकाणी आपल्या भक्तांना पुढे पाडतो. आणि भक्त म्हणजे कोण? आवडते नारद. कोण? आवडते नारद. आता नारदाला वाटलं आपलं हे निमंत्रण जर दिलं तर आपली काय फजिती, मोठी महाफजिती या ठिकाणी माझी होईल. मग नारदाने विचार केला आणि सांगितलं, आज ज्या ठिकाणी अधर्म वाढला आहे, साधूला ज्या ठिकाणी मान नाही, ज्या ठिकाणी गोहत्या होते, ज्या ठिकाणी साधूचा अपमान होतो, त्या ठिकाणी धर्म राहत नाही. मग तो धर्म राहिला नाही तर देव आणि देश हे दोन्ही त्या ठिकाणी राहत नाही. दुष्ट दुराचारी हा पातकी महापातकी कंसाने हे कार्य चालू केलं होतं मायबापांनो. आणि कंसाने जे कार्य करत होता ते कार्याची प्रणाली अशी होती महाराज, ज्या ज्या गावामध्ये धर्म मंडपामध्ये कीर्तन नारायणाचं व्हायचं त्या कीर्तनामध्ये जाऊन विक्षेप करायचा, कीर्तन करून द्यायचं नाही, नाम साधना करून द्यायची नाही. अन्य काय गुरुकुल होते, ऋषी मुनी सिद्ध साधकांना उचलून न्यायला राक्षस पाठवायचे आणि त्यांचा आश्रमाला विध्वंस त्या ठिकाणी करायचं. अशी क्रिया प्रक्रिया त्या ठिकाणी ती कंसाची चालू होती महाराज. आणि ज्यावेळेस पाप ते पापाचा आचळू फुटे, पुण्याची पहाट त्या ठिकाणी फुटते महाराज. पाप ज्या वेळेस वाढल्यानंतर पुण्यही त्याच्या पाठीमाग येत असतं. जसं एखादा व्यक्ती रस्त्याने चालता 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 पाठीमाग बघितलं कोणी नाही, परंतु त्यांनी माझी सावली देखील चालत आहे. आता तो एकटा आहे, त्याला वाटतं मी एकटा आहे, पण त्याच्याबरोबर कोण चालताय? त्याची सावलीही चालते. तसं पुण्य आपलं पाप आल्यानंतर त्या ठिकाणी पुण्य आल्यानंतर पापही येतं आणि पाप आल्यानंतर पुण्यही त्या ठिकाणी येतं. विढाला विढाला पुण्याची जर आपल्याला पहाट आणायची असेल तर आपल्याला या ठिकाणी परमात्म्याला अवतीर्ण करावा लागेल. म्हणून ऋषी मुनी सिद्ध साधकांनी त्या ठिकाणी आदित्य आणि कश्यप जे ऋषी आहेत त्यांच्याकडे सगळे महात्मे आणि ऋषी मुनी गेले आणि कश्यप आणि आदितीला प्रार्थना केली की हे कश्यप आणि आदित्य असणारे परमात्म्याचे स्वरूप तुम्ही आहात आणि जेव्हा भगवंताने सृष्टी निर्माण केली त्यावेळेस तुम्हाला निर्माण करणारा परमात्मा आहे आणि ज्या परमात्म्याने तुम्हाला निर्माण केला आहे ते परमात्मा तुमचं लवकर ऐकेल. काय करा, जे दुराचारी कंसाचं जे पाप वाढलंय आणि अन्य काही दुष्ट दुराचारी राक्षस यांचंही पाप वाढलं आहे, परंतु आता जोपर्यंत कश्यप
आदिती जोपर्यंत जन्म घेत नाही तोपर्यंत परमात्मा कसा काय येणार? जोपर्यंत आई वडीलच नाही बाप कडून येणार काय नाही. आणि पोरग असं कधी झालंय का? हा, बाप राहील पोरग नसलं तरी चालेल, पण बाप नाही पोरग असं होणार नाही. परमात्म्याने ऋषी मुनी सिंध साधकांनी आराधना चालू केली, परमात्मा भगवंताची साधना चालू केली, नारायणाचं भजन केलं, हवन चालू केले. राक्षसाला पत्ताही लागून दिला नाही, कारण देवराजेंद्राने संपूर्ण त्या ठिकाणी पृथ्वी तलावरती झाकण टाकलं गेलं आणि ऋषी सिद्ध साधक त्या ठिकाणी साधना करू लागले आणि आव्हान केलं. कश्यप आणि आदितीला आव्हान केलं. आव्हान केल्यानंतर कश्यप आणि आदिती माता त्या ठिकाणी प्रगट झाले आणि प्रगट झाल्यानंतर ऋषी सिद्ध साधकांनी विनंती केली की हे जगाचं कल्याण करण्यासाठी तुम्ही अवतीर्ण व्हा. जोपर्यंत पुण्यात्मा जन्माला येत नाही तेव्हापर्यंत पुण्य म्हणजे साक्षात परमात्मा देखील येत नाही. कारण जगाचा मालक ज्याच्या उदरामध्ये येणार आहेत ते माता पिता देखील पुण्यवान असावे लागतात. उद्या कुणी म्हणेल माझ्या उदरामध्ये परमात्मा येईल असं चालेल का? नाही महाराज, नाही बाप्पा नो. म्हणून त्या ठिकाणी साधना केली, सफल झाली. कश्यप आणि आदितीने प्रार्थना मान्य केली, परंतु आता आम्हाला देखील काय करावं लागेल? हा काला सेवन करायचा आहे, जगातला कालवा थांबवायचा आहे. या पुढती येऊ काला खाऊ दही भात, आम्हाला सुद्धा पुन्हा जन्माला आदित्य आणि कश्यपाने जन्म घेतला आणि जन्म घेतल्यानंतर त्यांचा जन्म आधी आपलं देवकी आणि वसुदेवाचं त्या ठिकाणी जन्म झाला. मायबापांनो जन्म झाला, देवकी माता उपवर झाली. उपवर झाल्यानंतर विवाह करायचा म्हणून कंसाने शोध चालू केला आणि शोध घेतल्यानंतर वसुदेव असणारे यांच्या बरोबर काय केलं मायबापांनो? त्या ठिकाणी देवकी आणि वसुदेवाचा विवाह त्या ठिकाणी कंसाने लावून दिला. कंसाने एवढा ठरका केला की अन्य राजधानीमधील जे राजा होते ते मोठ्या आनंदाने हर्षाने कंसाचा काय करू लागले? जय जयकार करू लागले. कंस हा दुराचारी होता, सगळ्याला ज्ञात होतं. त्यांनी केलेल्या कार्याची प्रणाली आनंद जर आपण नाही दिला तर राज्य परत ठेवणार नाही. कारण मुख्य राजा कोण आहे? कंस. भगवान कंस त्या ठिकाणी आहे. बाकी राजाने हात जोडले म्हणे महाराज तुम्ही हे कार्य जे केलं ते खूप महान कार्य केलं. याला दृष्ट दुराचारी हा महापातकी, याला मारण्यासाठी भगवंत या ठिकाणी येणार आहेत आणि या पुण्यात्माच्या उदरामध्ये काय होणार? जन्म होणार आहे. म्हणून त्यांनी ही विनंती मान्य करून त्याचा मनोबल जाणलं. राजा निघून गेले आणि आता सायंकाळची वेळ झाली. आता वसुदेव देवकीला मध्ये बसवलं आणि घेऊन जाता जाता अर्धा रस्ता पार केला आणि नारदाने आकाशवाणीला सांगितलं आता तुला आकाशवाणीतून त्याला समजायचं. आता एकदा समजवलं, अनंत वेळा समजवलं, अनेक वेळा सांगितलं अरे तू काला करण्यासाठी आला आहे, कालवा करण्यासाठी तो आला नाही. खूप वेळा समजून सांगितलं पण त्याने ऐकलं नाही, त्याने कालवाच केला आणि काला त्याला कळाला नाही. कारण जोपर्यंत कालवा आहे तोपर्यंत काळा करणार नाही आणि काला कळाल्यानंतर माणूस राहणार नाही. परमात्म्याला यायचं आहे म्हणून पुण्य आत्मा त्या ठिकाणी आलेले आहेत. वसुदेव देवकी रथामध्ये बसलेत. कंस सारथी कंसाने पुढे आपलं रथ चालत आहे. चालता चालता वीज कडकडू लागले महाराज आणि वीज कडकडू लागल्यानंतर त्या वीजेच्या बाह्य आकाशवाणी झाली हे तुझ्या दोघाला घेऊन जात आहे. हातून तुझा काय आहे अशी आकाशवाणी झाली महाराज. एकदा नाही झाली, तीनदा झाली. कारण कंसाला एकदा सांगितलं कळत नव्हतं, त्याला तीनदा सांगायला लागलं. 3 वेळा आकाशवाणी झाली आणि चौथा वेळेस नारदवाणी प्रकट
प्रगट झाले. नारायण नारायण नारद मुनी प्रगट झाले. आकाशवाणीला का आगडी थांबला नाही, पण आकाशवाणी सांगण्याचं कारणही होतं. नारद म्हटले मी जर आधी गेलो हा बाबा मला सोडणार नाही, कारण की याला माहिती हा नारायणाचा पट शिष्य पट भक्त आहे, आणि आपण जर आधी गेलो आपल्याला आता हा दर्शी काढला. नारद मुनी प्रगट झाले. साधना करतात, जप करतात, अनुष्ठान करतात, असा जो परमात्मा तो माझ्या उदरामध्ये येणार आहे. मग त्या परमात्म्याला घ्यायचं असेल तर आपल्याला साधना करावं लागेल. म्हणून त्याचं भजन महत्वाचं आहे. म्हणून देवकी आणि मोठे भजन करू लागले. भागवती करा आनंदाने. नारायण भगवान की नारायण येणार आहेत आपल्या उदरामध्ये. देवकी आणि वसुदेवाला दुःख झालं नाही कारागृहात टाकलेलं महाराज, परंतु आनंद झाला. हे दुःख जरी आज मला आहे, परंतु माझ्या उदरामध्ये जगाचा मालक परमात्मा येणार आहे. हा आनंद अनंत गुणाने देवकीला आणि वसुदेवाला होता. आणि कारण की मनुष्याच्या जीवनामध्ये संसारातील व्यक्तीला अनंत दुःख असतात, परंतु जवळ एवढंच काय आहे, सुख आहे महाराज, एवढंच सुख आहे. सुख पातच वापरे, दुःख पर्वताचे वरे, दुःख पर्वताचे वरे, दुःख पर्वताचे वरे. संसारी लोकांचं असं आहे महाराज, काय सुख एवढंच असतं. सगळ्याला दृष्टांत माहिती आहे, दृष्टांकडे मी जाणार नाही, बरोबर ना. दृष्टांत सगळ्याला माहिती आहेत. खाली नागोबा, वरती वाघोबा, वरती मोळोबा, आणि त्याच्यात थोडं मत पडतंय, तरीही ते मताची इच्छा तो व्यक्ती करतोय. आनंद दुःख त्याला आहे, पण दुःख विसरून गेला. आणि एवढा मनासाठी तो म्हणला काय सुंदर मध्ये. तसे तुम्ही आम्ही आहोत. विठाला परंतु ते दुःख नव्हतं महाराज. संसारातील दुःख, संपूर्ण संसारातील दुःख वसुदेव देवकी विसरून गेले. परमात्मा येणार आहे
हे अनंत सुख त्या ठिकाणी दोघांना प्राप्त झालं आणि भगवंत नारायणाचं भजन करू लागले. भगवंत येणार आहेत म्हणून भजन करतायत. आता परमात्मा येणार आहेत पण परमात्मा आधी येत नाही. मी तुम्हाला सांगितलं परमात्मा आधी येत नाही. प्रथम त्या ठिकाणी आकाशवाणी सत्य होणार आहेत म्हणून कंसाला रात्रंदिवस झोप नाही मारत. असं विचार करायचा, हा आठवा येणार, हा कोण येणार, याचं नाव काय राहणार, याचं नाव काय. आता जगाचं मालक काय, पण ब्रह्मदेव येणार आहेत का, त्या ठिकाणी भोलेनाथ येणार आहेत का, नारायणाला, हे त्याला माहित नव्हतं तोपर्यंत. काय आकाशवाणी झाली होती, फक्त आकाशवाणी झाली ती. काय काय कोणता देव येणार हे माहित नव्हतं. आणि आकाशवाणी झाल्यानंतर रात्रंदिवस तो तळमळ करू लागला आणि तिन्ही देवाचं तोही भजन करायला लागला. काय तीन देवाचं काय करायचं, चिंतन करायचं. तीन पैकी कोण येणार आहे, हा तिन्ही पैकी कोण येणार आहे असं भजन तो करू लागला. रात्रंदिवस आम्हा निरंतर त्या ठिकाणी काय त्या भगवंताचं भजन करायचा. आणि कोणी दिसलं, झाड जरी हल्लं तर त्याला वाटायचं मला कोणतरी मारायला आलं, पडदा जरी हल्ला तर त्याला वाटायचं मला कोणतरी मारायला आलं. आणि 1 वर्ष होऊन गेलं, 2 वर्ष झाले महाराज. पहिला त्या ठिकाणी पुत्र वसुदेव देवकीला झाला, टाहो फुटला. नारद मुनी तेव्हाच प्रगट झाले. आता नारद मुनी त्या ठिकाणी, नारदांना वाटलं आज जरी आम्हाला मारला नाही, पुढचे 5 मारणार नाही, आणि पुढचे 5 मारणार नाही तोपर्यंत 7वी माया येणार नाही. आणि जोपर्यंत माया येत नाही तोपर्यंत परमात्मा येणार नाही. बाळाचा टाहो फुटला, कंस झोपेल होता, धडकून उठला. उठला म्हणे देवकीच्या उदरामधून पहिल्या मुलाचा काय झाला महाराज, जन्म झाला. सेवकाने त्या ठिकाणी वार्ता पोहोचवली. उठला पण मनात परत विचार आला, लहान बाळ हातात घेतलं मारणार. तेवढ्यात त्याच्या मनात विचार आला, आपल्याला तर 8वा मारायला येणार आहे, या लहान बाळांना काय घेणार आपल्याला, आता लहान आहे हे काय मारणार आपल्याला. आपल्याकडे अन्य साधन आहेत, अन्य शक्ती आहेत, हा पहिला आपल्याला मारू शकत नाही. 8वा आल्यानंतर आपण त्याचं काय करू, वध करू. पण बाळाला ठेवलं, परत आपल्या भुवनामध्ये गेले आणि गेल्यानंतर नारद मुनी प्रगट झाले. नारायण नारायण. नारद म्हणले तुम्ही तर गेले होते मारायला, कोण मारलं म्हणे, त्याच्यापासून काय मला भेव नाही म्हणे. का, कारण जो 8वा येणार आहे त्याच्यापासून मला भय आहे, तो मला मारणार. नारद मुनी म्हणे 8वाच येणार आहे ना, जर उलटी गिनती चालू झाली मग, जर पहिला जर 8 वाजला मग वरून सुरुवात करायची म्हणे, 8 7 6 5 4 3 2 1 अशी जर सुरुवात झाली, हा म्हणजे नारद तुम्ही बरोबर बोलू राहिले. लगेच त्याच्या डोक्यात तू प्लेट पेटली परा. त्याला वाटलं जर हा जर पहिला जर 8 वाजला मग, आणि हा जर आपल्या हातून सुटला तर आपल्या ठिकाणी त्या ठिकाणी मारला जाईल असं अंतःकरणामध्ये प्रवेश केला. परंतु नारदाला तो म्हणला, तो जर नसला मग, पहिलाच नसेल, तो 8वा नसेल तर, अशी परत शंका त्या ठिकाणी कंसाने केली. कंसाला म्हणले असं नको करू, वरचाही नाही खालचाही नाही, मधूनच आला. मग आता देवाला काय, अनंत अवतार घेणारा परमात्मा तो कुठं नाही येऊ शकतो. परंतु ज्यावेळेस माणसाच्या अंतःकरणामध्ये भीती निर्माण होती ना काळाची, त्यावेळेस माणूस विपरीत भावना निर्माण करतो आणि त्याला मरणाचं भय होतं. मग त्याच्या जीवनातला कालवा चालू होतो, काला होत नाही. मनामध्ये राग निर्माण झाला आणि परत त्या ठिकाणी वसुदेव देवकी ज्या ठिकाणी कारागृहात बंद होते त्या ठिकाणी गेला. त्या मुलाला हिसकून घेतलं. वसुदेव देवकी समजून सांगत होते की ज्यावेळेस 8वा जन्माला येईल त्यास आम्ही स्वतः तुझ्याकडे आणून देतो, परंतु या बाकीच्या मुलांना मारण्याचा तुझा अधिकार नाही, त्याला तू मारू नको. परंतु ज्यावेळेस काळ पाठीमाग लागला, क्रोध पाठीमाग लागला, अहंकार पाठीमाग लागला, मत हे षडविकार मनुष्याच्या पाठीमाग लागले,
का ते कालवा कालव करतात, काला विसरून जातात. विठाला अंतकरणामध्ये प्रवेश संसाराने केल्यानंतर कामादी कोतवाल याने नागवले. साध्वी शांती नागविली, माया मांगी शृंगारिली, ये करवी विटाळली साधू हृदय. या अहंकाराने, क्रोधाने, कामाने कोणालाही सोडलं नाही महाराज. त्या ठिकाणी नारद मुनीलाही कामाने सोडलं नाही, ब्रह्मदेवालाही सोडलं नाही. आपण कथा भाग सगळ्यांनी बघितला, मी तिकडे जाणार नाही. चंद्राला सुद्धा त्या ठिकाणी लालसा निर्माण झाली, देवराज इंद्रालाही त्या ठिकाणी कामाची इच्छा झाली, त्या चौघांनाही सोडलं नाही. मग या कंसाचा या ठिकाणी ठाण पट्टा लागेल का महाराज? नाही. संसारातला कालवा माहिती झाला, काला माहितीने झाला, अंतकरणामध्ये प्रवेश केला. म्हणून त्या ठिकाणी त्या प्रथम जो जन्माला आलेला मुलगा होता त्याला मारलं. असे अन्य जे काही मुलं आले त्यांनाही त्या ठिकाणी कंसाने काय केला, त्या ठिकाणी वध केला. आणि सातवा असणारी माया जन्माला आली, परंतु ती माया कोणालाही कळाली नाही महाराज. सातवी जन्माला आली माया कुठं होती? गोकुळामध्ये तिने काय घेतला होता महाराज? जन्म त्या ठिकाणी घेतला होता. आणि 8वा पुत्र जन्माला येणार आहे म्हणून चहूकडे आनंदी आनंद होऊ लागला. आता 8वा त्या ठिकाणी भगवान परमात्मा जन्माला येणार आहेत म्हणून चहूकडे आनंद झाला. ऋतूही त्या ठिकाणी आले, तिथीही आली, वारही आले, परंतु परमात्मा येणार आहेत म्हणून सगळे वाट बघू लागले. काय आपल्याला कुठे जायचं असेल तर आपण गाडीची वाट बघतो, आता परमात्मा येणार आहे म्हणून त्या ठिकाणी तिथेही वाट बघू लागली, वारही वाट बघू लागले. आणि ऋतूही त्या ठिकाणी वाट पाहू लागले. असं करता 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 आता जन्म होणार आहे परमात्मा. सगळ्या नीट आहे, काय जन्म होणार आहेत मामा, अजून झाला परमात्म्याचा जन्म होणार आहे म्हणून ऋषी मुनी सिद्ध साधकाने तयारी केली. अंतर्यामी परमात्म्याचे भक्त आहेत, त्यांना सगळं ज्ञान आहे. भगवंत केव्हा येणार आहे, कसं येणार, परमात्मा येणार आहेत म्हणून ऋषी मुनी सिद्ध साधक देवाधिक तयारच होते. फुलं हातामध्ये घेऊन, कोणी हार घेऊन, कोणी सनई चौघड्या वाजत गंधर्व नृत्य करत आहेत. नृत्य करण्यासाठी तयारी करत होते. परमात्मा येणार हे कानाला खबर कोणाला लागली? कंसाच्या कानाला खबर लागली. आता परमात्मा आला आणि परमात्म्याने सगळ्यात पहिली जे रूप धारण केलं ते चतुर्भुज रूप धारण केलं. आधी वसुदेव देवकीला दर्शन दिलं आणि दर्शन दिल्यानंतर पुढे वृत्तांत सांगितला की तुम्हाला हे जे भोग भोगावे लागले याच्या मागचं कारण काय आहे. आधी वसुदेव देवकीला प्रश्न केला परमात्म्याला प्रगट झाल्यानंतर, मामा हे जे भोग आम्ही भोगतोय याचं कारण काय? त्यांनी सांगितल्या भोग भोगण्याचं कारण एकच आहे. ज्यावेळेस श्रीराम प्रभू वनवासाला जाण्याचं मुख्य कारण कोण होती? कैकेयी. कोण होती? कैकेयी. आणि कैकेयीचाच पापांश भाग तुम्हाला दोघाला भोगायचा आहे. विढाला परमात्म्याला जी समस्या संकट आले याला कारण ती होती, परंतु भगवंताची लीला बघा. भगवंत लीला करतात आणि उद्धारही त्या ठिकाणी परमात्मा करतात. भगवंत जन्माला चतुर्भुज रूप धारण धरलं आणि सांगितलं की तुम्ही या ठिकाणी कश्यप आणि आदितीचा अवतार आहात आणि तुमचा उद्धार व्हावा म्हणूनच या ठिकाणी मी जन्म घेतला. मी अनेक कारणाने आलो. साधूला त्या ठिकाणी मान सन्मान भेटावा, धर्म त्या ठिकाणी टिकून राहावं. राजा जे आहेत व्यभिचार करतात, क्रूरता करतात, त्यांना मारण्यासाठी मी आलेलो आहे. आणि सगळ्यात महान राजा कोणी सध्या तर कंसाचा मी वध करण्यासाठी या ठिकाणी आला. विठाला परमात्म्याने चतुर्भुज रूप धारण केलेलं अंश अंशाने स्वरूप लहान केलं आणि त्या ठिकाणी महाराज परमात्म्याचा त्या ठिकाणी जन्म झाला. कृष्ण गोकुळी जन्मला कृष्ण
बाकीचा आनंद गोकुळात गेल्यानंतरच घेऊ. विढाला विढाला परमात्म्याचा जन्म झाला, चहूकडे आनंद झाला. आनंद झाल्यानंतर परंतु ज्यावेळेस परमात्मा येतो त्याआधी माया आली. मायाने सगळ्यांना झोपे लावून महाराज. हा तुम्ही जागृत आहात मामा, हे सगळे झोपलेले नाही, हे जागे. संत जागे करतात, सगळंही उठवतात, पण आपण उठतो का? काकड्याला किती लोक येतात आबा? म्हणजे तुम्ही जागेत, बाकी झोपलेले. विठाला विठाला उठा जागे वारे आता, स्मर करा पंढरी नाथा. भावे चरणी ठेवा माथा, सुखवी व्यथा जन्माच्या. म्हटलंय कशाच्या? सुखवी व्यथा जन्माच्या. अनंत जन्माचे दुःख आहेत, ते चुकवण्यासाठी तुम्हाला यायचंय. अगं जागा रे भाई हो, आता माया आणि मायाला सगळ्यांना झोपवलं आणि संत आले की जागे करतात. तैसीही जाण माया, तू भ्रमत आहासी वाया. शस्त्रे हानितलिया छाया, जैसी अंगी न रूपे. ही जी माया आहे ती तुम्हा आम्हा बरोबरच आहे. मायेला सोडून आपण कोणीही जात नाही, कारण की ही सगळी दिसणारी मायाचे. जैसी बहुरूपयाची रावो राणी, श्री पुरुष भाव नाही मनी. परी लोक संपादनी तैसीच करती. लोकांच्या आनंदासाठी केलेलं हे नाटक, काला मी हे सगळं नाटक आहे. परमात्मा एक सत्य. विठाला ब्रह्म सत्य करण्यासाठी हे नाटक करावं लागतं. आणि जोपर्यंत व्यवहारिक सत्ता होत नाही तोपर्यंत पारमार्थिक सत्ता प्राप्त होत नाही आपल्याला. आधी पूजनीय भोले बाबा म्हणायचे, पूजनीय विठ्ठल बाबा भोले म्हणायचे, जोपर्यंत साधकाला व्यवहारिक सत्ता कळली नाही तोपर्यंत त्याला पारमार्थिक सत्ता कळत नाही. त्यासाठी साधूच्या चरणापाशी बसावं लागतं. आणि चरणापाशी बसल्यानंतर नुसतं चरणापाशी बसून चालत नाही, तर ते ज्ञान देत आहेत, ते ज्ञान घेतलं गेलं पाहिजे. आणि एखादा व्यक्ती सिद्धेबेटातही जातो, माऊली मंदिरातही जातो, बहुत पाठांतर करतो, परंतु मनात राहत नाही. अनेक पाठांतर करतो, मनात राहत नाही. तर संतांची जोपर्यंत कृपा होत नाही तोपर्यंत व्यवहारिक सत्ता आपल्याला कळत नाही. विठाला या कंसालाही तसंच झालं. कंसालाही काही ज्ञान नव्हतं, त्याच्या जीवनातला कालवा काही संपत नव्हता, काला कळत नव्हता. आता कंसाला वाटलं आता तर जन्माला येणार आहेत, आपण थोडा आराम करू. जेव्हा जन्म येईल आता परमात्मा येणार आहे, परमात्मा येते म्हणून मायानं सगळ्याला झोपवलं. कंसही झोपला, कारण की अज्ञानी ऋषी मुनी सिद्ध साधक भगवंताची नाम साधना करतात जागे. आणि जे अज्ञानी मनुष्य भगवंताचं भजन करत नाही, म्हणून सकाळी फक्त 4-5 माणसं काढलेले तर बाकी झोपलेले, कारण ते भगवंताचं भजन करतात. आणि भगवंताचं भजन करतात म्हणून जागे आहेत. आधी तुम्ही अज्ञानी माणसं झोपलेला आहोत, कारण परमात्म्याचं भजन करत नाही. विठाला भगवंत परमात्मा जन्माला येण्यापूर्वी माया आली आणि मायेने सगळ्याला झोपवलं. आणि मायेने झोपवल्यानंतर माया आली, त्याच्यानंतर परमात्मा आले. परमात्मा आले, माया निघून गेली आणि परमात्म्याने दार त्या ठिकाणी काय केले महाराज? उघडे केले. आणि उघडे केले आणि वसुदेवाला सांगितलं, ज्या ठिकाणी माया जन्माला आलेली आहे त्या ठिकाणी मला काय करा, तुम्ही घेऊन जा आणि माया या कंसाच्या डोक्यावर बसायला आणा. विठाला
भगवंताला न्यायचंय. भगवंताला न्यायचं म्हणून तुमच्या चतुर्भुज रूप धारण केलेलं होतं. आता तुम्ही लहान रूप धारण केलं तर मला नेता येईल, पण असं मोठं रूप धारण केलं तर मला कसं काय नेता येईल. मग भगवंत परमात्मा लहान लाला स्वरूपात झाले. आणि असं सांगितलेलं आहे की भगवंत परमात्मा ज्यावेळेस जन्माला आले ते 8 दिवसाचे म्हणून म्हटले नाही. किती? 8 दिवसाचे म्हटले, कारण परमात्म्याच्या आधी 7 जन्म झाले. किती? 7 जन्म झाले. कारण अंश परमात्म्याचा 7 आहे. पूजनीय मारुती बाबांनी सांगितलेलं आहे 8वा अवतार हा आहे आणि 8व्या दिवशी झालेला आहे असं सांगितलं. परमात्मा 7 दिवस आधी जन्माला आलेले होते अष्टरूपामध्ये. किती? अष्टरूपामध्ये. परंतु तो मधला काळ जो होता वसुदेव देवकीला ज्ञान देण्याचा, त्याला 7 दिवस गेले. विढाला विढाला. हे ब्रह्मज्ञान तुम्ही 2 मिनिटात सांगितलं, पण त्याला 7 दिवस लागले. ते आता ते 7 दिवस सांगायला 7 दिवस अजून लागतील आपल्याला. विढाला विढाला. ज्या ठिकाणी 8 दिवस होऊन गेले, 8 दिवसापासून सगळे झोपलेलेच होते. काय? 8 दिवसापासून सगळे झोपलेले होते. परमात्म्याने ज्यावेळेस अर्जुनाला ज्ञान दिलं त्यावेळेस सुद्धा सगळे झोपलेले होते. फक्त एकच अर्जुन काय होता? स्थित प्रज्ञेचे का भाषा. स्थित प्रज्ञ पुरुषाचे लक्षण अर्जुनामध्ये होते महाराज. त्याच्या अंतकरणामध्ये काय ना तो कामू सर्वथा जाय, जयाचे आत्मतोषी मन राय. तोची स्थित प्रज्ञ होय पुरुष जाणे, नाना दुःखी प्राप्ती. जयासी उद्वेगो नाही चित्ती, आणि सुखाची आरती अडपैजे ना. अर्जुना जयाच्या ठाई, काम क्रोधू सहजे नाही, आणि भयाते नेने काही परिपूर्ण तो. विढाला विढाला. अर्जुन कसा होता? तो कामू सर्वथा, अंतकरणामध्ये काम नाही, क्रोध नाही, विकार नाही, म्हणून परमात्म्याने ज्ञान दिलं. कोणाचं? गीतेचं ज्ञान त्या ठिकाणी परमात्म्याने, श्रीकृष्ण भगवंत परमात्म्याने अर्जुनाला दिलं. आणि तेच ज्ञान असणार ब्रह्मज्ञान वसुदेव देवकीला 7 दिवस परमात्मा चतुर्भुज रूपामध्ये देत होते. आणि 8वा दिवस आला, आता भगवंताला घेऊन जायचंय. भगवंताने लाला स्वरूपाचं त्या ठिकाणी लहान गोंडस असा बाळाचं रूप त्या ठिकाणी धारण केलं. आणि आता भगवंताला घेऊन जायचं म्हणून त्या ठिकाणी टोपली म्हणा, एखादी टोकर म्हणा, काय म्हणा, काही म्हणे तुम्हाला ते म्हणा. आता असं माझं काही वाचण्यात आलेलं नाही बरं का, परंतु आता ते सांगतात म्हणून मी सांगू राहिलो. विढाला विढाला. एवढं माहिती परमात्म्याला डोक्यावरती घेऊन गेले, कारण की मी तर अजून ऐकलं बरोबर ना बाबा. आणि हे आता लोकांनी तयारी केलं काहीतरी, आता सत्यता सांगितली पाहिजे ना लोकांना. भगवंत परमात्म्याला घेतलं, आता लोकांसाठी आपणही म्हणून भगवंताला डोक्यावरती घेतलं, टोपलीत घेतलं, भगवंताला त्याच्यामध्ये ठेवलं. आता भगवंताला घेऊन जायचंय म्हणून सगळे झोपलेले आहेत, दार उघडे झाले, परमात्म्याला घेऊन जात आहेत. आता परमात्म्याला घेऊन जायचंय तर मग आता संसारातील नदी पार करावं लागेल. काय? संसारातली जोपर्यंत नदी पार होत नाही तोपर्यंत परमात्मा जाणार नाही ना आपणही जाणार नाही, कारण की परमात्मा आपल्याला नेण्यासाठी आलेला आहे. आणि जोपर्यंत संसारातली नदी पार होत नाही तोपर्यंत परमात्मा गोकुळ रूपी नगरामध्ये प्रवेश करीत नाही. विठाला विठाला. भगवंत गोकुळातच का गेले म्हणा? गोकुळाच का म्हटलं? गोकुला ही गोकुळ हा ज्या ठिकाणी कामाचा, क्रोधाचा, अहंकाराचा विकार त्या शरीरोपी गोकुळामध्ये राहत नाही, त्या गोकुळात परमात्म्याला वसुदेव भगवान घेऊन गेले. विठाला विठाला. गोकुळामध्ये परमात्म्याला न्यायचंय, परंतु आधी संसारातील नदी पार करावा लागेल. म्हणून परमात्म्याने यमुना असणाऱ्या वसुदेवाने डोक्यावरती परमात्म्याला घेतलेलं होतं. नदीला त्या ठिकाणी पूर आला, कारण की परमात्मा आले म्हणून वर्षा ऋतू चालू झाला महाराज. काय? त्या ठिकाणी पावसाच्या घरीच्या घरी पाऊस येऊ लागला, कारण की त्या ठिकाणी वर्षा ऋतूला आनंद झाला. आनंद झाल्यानंतर गगनामध्ये विजा कडकडू लागल्या आणि त्या स्वागतासाठी भगवंता ठिकाणी गणपती लागला महाराज, पाऊस पडू लागला.
पाऊस इतका पडला महाराज, त्या संसारूपी नदी यमुनेला एवढं पाणी आलं. आता काम क्रोध विकार त्या ठिकाणी मनुष्याची एवढे वाढतात की मनुष्य त्याला पारच करत नाही. हा भागाभागीत लोक सांगत नाही गाव मराठी बाबा याच्यावरती खूप विश्लेषण करतात, बाबा खूप सुंदर सांगतात माझ्यापेक्षा. मग त्या संसारूपी यमुनेला पार करायचंय. मग त्याच्यामध्ये क्रोध रूपी काम रूपी कालिया पण राहतो. काय क्रोध रूपी त्या ठिकाणी कालियाही आहे. आता त्याच्यापासूनही वाचायचंय आपल्याला. पण ज्या वेळेस गोकुळ रूपी परमात्मा, काला रूपी परमात्मा जर आपल्या बरोबर असेल, जगाचा मालक जर आपल्या बरोबर असेल, तर आपल्या कालिया मुलिया काहीच करू शकत नाही. भगवान परमात्मा त्या ठिकाणी जात आहे. भगवंताला डोक्यावरती घेतलं आणि यमुनीमध्ये पाणी वाढत आहे. वसुदेव महाराज चालता चालता मध्यस्थितीवरती गेले, परंतु सगळ्याला आनंद झाला. म्हणून यमुना मातेलाही आनंद झाला की या मला मुक्तता होईल, कारण की यमुना ही यमाची बहीण आणि तिलाही आनंद झाला. माझे जे विकार आहेत, जोपर्यंत परमात्म्याच्या चरणाला मी स्पर्श करत नाही, तोपर्यंत माझ्या या कालियाने जे विकार माझ्यामध्ये टाकले आहेत त्याचा नाश होत नाही, जोपर्यंत परमात्म्याचं मला चरणाचं दर्शन होत नाही. म्हणून यमुना माता भरभरून वाहू लागली. वाढता क्षणी तीही वरती येऊ लागली. परमात्म्याला वाटलं आता मला न्यायचंय, आणि नेणारा बाबत जर बुडाला तर मला गोकुळला नेणार कोण, आणि गोकुळाला जर नेलं नाही यालाही गोकुळ करणार नाही. याच्या अंतःकरणामध्ये गोकुळ जागृत होणार नाही, आणि जागृत होणार नाही तर हा मुक्त होणार नाही. कारण की आता जन्म घेतल्यानंतर मृत्यू निश्चित. याला मुक्त करायचं असेल तर मला काहीतरी पर्याय करावा लागेल. म्हणून परमात्म्याने सहज अलगद आपले चरण रस त्या यमुनेला लावले. महाराज माय बापांनो, यमुना खाली गेली, आणि यमुना खाली गेल्यानंतर आता म्हटलं यमुना मातेचं पापाचा नाश झाला. कालियाला वाटलं आपला नाश तर नंतर होणारच आहे, पण आधी तो परमात्मा आपल्या डोक्यावर नाचणारच आहे. आता विकारच नाश करणार आहेत, परंतु त्या आधी त्याचं भजन होण्यासाठी थोडंफार पापाची नाहीस होण्यासाठी काहीतरी प्रयत्न केले पाहिजे. म्हणून कालियाने भगवंताला पाऊस लागू नये म्हणून भगवंत परमात्म्याच्या डोक्यावरती कालियाने काय केलं महाराज, छत्र धारण झालं. आणि छत्र धारण धरल्यानंतर पाऊसही त्या ठिकाणी कमी पडला, आणि कमी पडल्यानंतर गोकुळामध्ये भगवंत परमात्मा गेले, आणि भगवंत परमात्मा त्या ठिकाणी गेले. यशोदा माता पाशी गेले. महाराजांनो, यशोदा माता पासली जी माया होती तिला उचललं, आणि परमात्म्याला जगाच्या मालकाला त्या ठिकाणी ठेवलं, आणि ठेवल्या क्षणी त्या ठिकाणी टाहो फुटू लागला, आणि चहूकडे आनंद होऊ लागला नंद बाबाच्या घरामध्ये. परंतु आता तो आनंद नंतर होणार आहे. माया जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आनंद कसा होणार आहे. भगवंत परमात्मा रडत आहेत, पण आवाज कोणाला येत नाही. मग त्या ठिकाणी मायेला घेतलं, मायेला घेऊन मथुरेत गेले. मथुरेत गेल्या क्षणी एवढा मोठा टाव फुटला महाराज, एवढा मोठा त्या मायेला टाव फोडला. असं म्हणतात मारदेवा सांगतात की तो झोपलेला कंस उठला नव्हे, खाली झोपलेलं जे बाकड होतं, तो पलंग होता, तो तुटला. काय असा उठला का तो पलंगच तुटला. आणि उठला क्षणी त्याने सेवक पाहिले नाही, कोण पाहिले नाही, धावत पळत त्या ठिकाणी वसुदेव देवकीला ज्या कारागृहात टाकलं होतं त्या ठिकाणी असणारा कंस गेला. हातातून मायेला हिसकावणार तेवढा माया पण हातात लागली महाराज. मायेने अशी लाट तोंडावरती त्या कंसाला मारली महाराज. माधुरी बाबा सांगत असतात तो 10 कोसावर जाऊन पडला. थोपकडा लात मारली बाबा. त्याचा थोपकडा काय गेली लात अशी मारली की 100 फुटावर जाऊन तो कंस पडला, आणि कसा बसा तरी सावरला, आणि परत मायेला पकडण्याचा प्रयत्न केला. महाराज, माया कोणाची हाताला लागत नाही, तशा आपल्या तुमच्या माया आहेत,
कधी कधी हाताला लागत नाही. आणि परमात्म्याचा जन्म झाला, मायेने आकाशवाणी केली, तुझ्याला मारणार आहे, तो मारणारा तुझा काळ गोकुळामध्ये जन्माला आलेला आहे महाराज. पुढं गोकुळामध्ये आधीच जन्म झाला. गोकुळामध्ये त्याचा काय झाला महाराज, जन्म झाला. आता जन्म झालाय म्हटल्यानंतर त्याच्या डोक्यात आणखीन राग निर्माण झाला. आता गोकुळ काय लहान नव्हतं, काय गोकुळ लहान नव्हतं. अनंत लाखो गाया त्या असणाऱ्या नंद बाबाकडे 9 लाख गायी नंद बाबाकडे होती. बघा 9 लाख जर गाय नंद बाबाकडे होते तर बाकीच्या लोकांकडे किती गाय असतील. आणि 9 लाख गायाला जर एवढी जागा लागते, आपल्याकडे किती 25-30 गाय असतात. किती पहिल्याच मला 25-30 गाय जरी असतात किती जागा लागते, 10-15 गुंठे एवढी जागा धरून जा. आणि 9 लाख गाय होते, आता जागा किती असं. आणि त्या लोकांना राहायला किती जागा, गायला राहायला किती जागा, म्हणजे गाव काय लहान असेल गाव. आता एवढ्या मोठ्या गावामध्ये त्या भगवंताला शोधायचं कसं. विठाला प्रश्न डोक्यात पडला त्याच्या हातात. आता करायचं पण करावं कसं. आता तर करता येणार नाही, आता बाबा तर गेला निघून. आता बहीण आपल्या तोंडाला थांबली. आता तोंड चोळत चोळत तो आपल्या शयनामध्ये गेला, बसला, विचार करायला लागला. नारद मुनी तेवढ्यात प्रगट झाले. नारद मुनीला ही सवय नाही चांगली. चांगला अग्नी प्रज्वलित झाला तर त्याच्यात तूप आणून टाकायचं. नारद मुनी म्हटले, तू ज्याला मारणार आहे तो तर जन्माला आला, आणि जोपर्यंत तो जन्माला आलाय म्हणजे आता तुझा नाश जवळ आलेला आहे. विडाला परमात्म्याचा जन्म झाला यशोदा मातेच्या जवळच. ते बाळ भगवान परमात्मा जन्म झाला आणि आनंद झाला. आनंद कसा झाला कैलास महाराज, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा. गोकुळीच्या सुखा सगळ्यांना आनंद झाला. सगळ्यांना आनंद चहूकडे आनंद झाला. गोकुळामध्ये नंद बाबाला अनंत वर्षानंतर त्या ठिकाणी पुत्र प्राप्ती झाली. म्हणून असणाऱ्या त्या नंद बाबाने तो आनंद साजरा करावा म्हणून सगळीकडे त्या ठिकाणी चूल बंद आवर्तन दिलं महाराज. सगळ्याला जेवणासाठी बोलवलं. नवे कंसाच्या घरी सुद्धा पॅक पाठवलं. कंस राजा होता त्यांचा. मोठं फळाने भरलेली, पेड्यानं भरलेली मोठमोठ्या गाड्या पुढे ट्रान्सफर केल्या. कंसाच्या असणाऱ्या मथुरामध्ये त्या ठिकाणी पाठवलं. आणि असं म्हणता क्षणी आता गोकुळामधील प्रसाद कंसाला गेला. कंस थोडा खडबड उठला. तो हा प्रसाद आहे कशाचा, तर ते म्हणे नंद बाबाच्या घरी खूप दिवसानंतर पुत्र संतती प्राप्त झाली आणि हा प्रसाद आहे. आणि हा प्रसाद कंसाने पेढा खाल्ला महाराज. कोणाचा खाल्ला? ज्या परमात्म्या त्याला मारण्यासाठी आला आहे त्याच परमात्म्याचा कंसाने पेढा खाल्ला. तेव्हाही त्याला कळलं नाही की ही लीला परमात्म्याची आहे महाराज. भगवंत जन्म झाला, आनंद झाला. आता भगवंत मोठे होऊ लागले, कारण की आता लवकर मोठे करावं लागणार आहेत. 12 वाजले आणि देव पण 12 वाजता आले बरं का. ते सांगली सरांची शंका राहिली असते ना, शंका राहिली असते. माझे 12 वर ध्यानात आले. भगवंत परमात्मा 12 वाजता आले याला कारण तुमचे आणि आमचे 12 वाजायचे होते. बरोबर ना? नाही ना? या ठिकाणी भगवंत 12 वाजता जन्माला येण्याचं कारण नाही बापांनो. कंस दुराचारी पातकी आहे आणि त्याच्या जीवनात 12 वाजायचे म्हणून परमात्मा त्या ठिकाणी 12 वाजता जन्माला आले. रावणाला मारायचे म्हणून परमात्मा 12 वाजता आले. आता भगवंत परमात्मा ज्या दिवशी जन्म झाला तो दिवस ती
ती कोणची होती मामा? कोणची होती गोकुळाष्टमी? कोणची, शुद्ध का कृष्ण? हा म्हणजे असं सांगत जरा मला आठवत नाही ना. विठाला विठाला श्रावण वद्य अष्टमीच्या दिवशी परमात्म्याचा त्या ठिकाणी जन्म झाला. आणि जो वार आहे तो म्हणजे आपल्या इकडं गुरुवार मानतात आणि उत्तरेत गेल्यानंतर त्या ठिकाणी भगवंताचा बुधवार म्हटलं जातं. अंशाव तिथीप्रमाणे थोडा फरक आहे, कारण की श्रीमद भागवत महापुराणामध्ये बुधवारच सांगितलं, बरोबर ना? भगवंताचा त्या ठिकाणी बुधवारच्या दिवशी जन्म झाला. बुधवारीच का जन्म झाला तर बुध वंश म्हणजे कोण आहेत? साक्षात ब्रह्मदेव आहेत आणि ब्रह्मदेवाला आनंद व्हावा म्हणून बुधवारच्या दिवशी जन्म झाला. विठाला. आणि दुसरं कारण महाराज, दुसरं कारण त्याला चंद्रवंशामध्ये जन्म झाला, कारण चंद्रालाही आनंद व्हावा, कारण चंद्र सुद्धा बुध वंशातील आहे. विठाला विठाला. रोहिणीला आनंद व्हावा म्हणून रोहिणी नक्षत्रामध्ये परमात्म्याने काय घेतला? जन्म घेतला. श्रावणाला आनंद व्हावा श्रावणामध्ये जन्म घेतला. अन्य मी काही सांगणार नाही. परमात्मा अवतीर्ण झाले, ज्या कारणासाठी परमात्मा अवतीर्ण झाले ते कारण महत्वाचं आहे, पण महत्वाचं कारणापूर्वी ही अंत महत्वाचं आहे. ज्या ऋषी मुनी सिद्ध साधकांनीही परमात्म्याबरोबर अवतीर्ण झाले ते कोण आहेत महाराज? गोपिका मध्ये असणाऱ्या राधिका आणि गोपिका, ज्यांना ही लीला बघायची आहेत ते लीला प्रकार करण्यासाठी परमात्मा वाळवंट म्हणजे यमुनाच्या तटावरती परमात्मा गेले, अन्य अन्य लीला केल्या. मग त्या लीला कोणत्या होत्या? अनेक प्रकारच्या लीला केल्या. आता आपल्या लीला लवकरच संपावं लागतील. भगवंत परमात्म्याने लीला केला आणि लीला केल्यानंतर परमात्म्या लीला झाल्या. भगवंत आता मोठे होऊ लागले आणि मोठे झाले म्हणून काही कार्य करावं लागतात. परमात्म्याला वाटलं आपल्याला जे मेन कार्य करायचं आहे ते कार्य कंसाला मारण्याचं, परंतु हाच काला ब्रह्मदेवाला देवादिकांनाही भेटला नाही. ब्रह्मदेवाला वाटलं आपण आता भगवंत परमात्मा घरोघरी जाऊन असणारा हा काला घेताय, मग आपणही काला घ्यावा म्हणून भगवंताने सवंगडी निर्माण केले. काय केले? सवंगडी निर्माण केले. आता सवंगडी केल्यानंतर कोणाच्या घरी डाका टाकायचा आहे, कोणाच्या घरून लोणी आणायचं आहे. आता हे लोणी चोरायची काही गरज होती का बाबाला? काही गरज नव्हती महाराज. 9 लक्ष गायला भगवंताच्या बापाकडे आहेत, परमात्म्याच्या बापाकडे आहेत, तर काही हे करण्याची गरज होती का? नाही. परंतु हा जो काला आहे भक्ती रसाचा फुकट त्या कंसाला भेटला नाही पाहिजे, कारण की हा काला फुकट जात होता याला. कारण कंसाच्या घरी दूध दही दूध कुठं जात होतं? कंसाच्या राजधानीमध्ये गोकुळातून जायचं. आणि हे परमात्म्याला काय मान्य नव्हतं. तो म्हणे आता इथं बघ म्हणे, इथं ताक खाऊ ताकावाने झालेत म्हणे, याला दूध दही हे सगळं तू काय कर म्हणे, मलाई हे असणारे माझे सवंगडी यांना खायला पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी गोकुळीतले ज्या गोपिका होत्या त्या ठिकाणी घेऊन जात असायच्या दही दूध आणि त्या ठिकाणी लोणी. तर त्यांना मध्ये अडवून मग पंचपंच प्रकारच्या असणाऱ्या गोपिका होत्या मला. आता जाता जाता स्नानही करायला लागायचं, कारण की गोकुळात तू मथुरेला जाता ना, मोठा पट्टा आहे. ठकविल्या
एक मुसलमानी, एक कोकणी, एक मराठी, एक कानडिया, एक गुजराती, आईशा प्रकार महाराज. अशा गवळींना तो परमात्मा ठकवला होता. त्या परमात्म्याला अन्य भाषा येत होत्या. लडोबा गोविंदा अडचल गुजराती मध्ये का. नंतर मुसलमानी आली. कदर करो अनेक प्रकारची लीला केलं. महाराज आता सांगणार नाही. पूज्य बाबा व देवा सुंदर सांगायचं. विठाला समतेत असताना पाठ करण्याचा योग आला. आता उजळणी राहिली तर सगळीच गवळी सांगितली असते तुम्हाला. आणि त्या ठिकाणी अन्य प्रकारच्या गवळणी आल्या. गवळणींनी ज्या लीला केल्या त्यात परमात्म्याची इच्छा आहे म्हणून. आणि ह्या ज्या गवळणी आहेत त्या परमात्म्याला दाखवून दिलं की माझ्याकडं जो कोणी येतो चातुर्वर्ण्य अन्य प्रकारचे जे आहेत माझ्याकडे भेद नाही. सगळ्या प्रकारच्या गवळणी आल्या. गवळणी भगवंत परमात्मे 16,108 बायका नाही केल्या महाराज. 16,108 बायका नाही केला. तर परमात्म्याने या ठिकाणी ऋषी मुनी साधकांचा काय केला स्वीकार केला. आजकाल लोक म्हणतात परमात्मा श्रीकृष्ण भगवान सारख्या मला 2-2 बायका 3-3 बायका. अरे तुला एकच व्हाय ना तुझी सांभाळणं. तू म्हणतो मला 2-2 3-3 बायका करण्याची. आता तो परमात्मा त्याने त्या बायका नाही केल्या. आता इथं त्यांचा आपण शंकर मामा भगवंताला 16,108 बायका नव्हत्या. ज्या राक्षसांनी जे ऋषी मुनी सिद्ध साधक होते अवतार घेऊन आलेले होते. राक्षसाला माहित होतं हे जर ऋषी आपल्याकडे आले तर आपल्या शक्ती वाढतील. बरं का बा आपल्या शक्ती वाढतील आणि यांच्यावर आपण विवाह करू. हे राक्षसांना माहित होतं. सामान्य लोकांना माहित नाही. आणि यांना जर आपण चुरून आणलं. पण परमात्म्याला वाटलं हे जर ऋषी मुनी सिद्ध साधक यांचा जर विवाह हे राक्षसांबरोबर झाला तर यांच्या शक्ती वाढतील. त्यांचं पुण्य वाढेल आणि यांना मला मारता येणार. परमपूज्य महाराजांनी चैतन्य महाराजांनी सांगितलं होतं भगवंतात परमात्म्याच्या 8 राण्या मेन आहेत. त्याही भगवंताच्या राण्या म्हणून सिद्ध साधकामध्ये गणल्या जातात. भगवंताची एक माया स्वरूप लक्ष्मीकांत आहे. बाकी सगळ्या भगवंतानी बनवलेली लीला प्रक्रिया आहे. आता भगवंत परमात्मा आलेत. आनंद झाला. पण परमात्म्याचं मेन कारण काय हे भगवंताला ज्ञात होतं. परंतु आधी लीला केली पाहिजे म्हणून परमात्म्याला वाटलं आता ब्रह्मदेवाला हा काला भेटणार नाहीत. म्हणून ब्रह्मदेवाने सुद्धा त्या ठिकाणी काय केलं परमात्म्याचा अवतार घेतला. सवंगडी निर्माण केले. परंतु तो काला ब्रह्मदेवालाही भेटला नाही. आता असं म्हटल्यानंतर भेटत नाहीत म्हणून ब्रह्मदेवाने एक लीला केली आणि जिथे जेवढे सवंगड होते तेवढे कोणी नेले स्वर्गात नेले. आणि स्वर्गातले सारे देव कुठे आणले खाली. आणि ब्रह्मदेव पण आले. आपल्याला काला भेटा. परमात्मा एवढा चतुर आहे. कालवा कालव करणार तो काला देतच नाही. कारण ब्रह्मदेवाने मोठा कालवा केला होता. काय करणार आता संधी बरोबर काय केला कालवाच केला. आणि आम्ही तुम्ही सगळे कालवा करणार आहे. आणि ब्रह्मदेवालाही तो काला भेटला नाही. म्हणून त्या ठिकाणी त्या अवस्थेमध्ये आले. परंतु त्यांनाही तो काला भेटला नाही. आणि भगवंताने सांगितलं तुम्ही कितीही काही करा मी अजून निर्माण करेन. कारण जगाचा मालक मी आहे. निर्माण करणारा मी आहे. परमात्म्याने दुसरे सवंगडी निर्माण केले. हे सवंगडी परत तिथं नेऊन ठेवले आलेलेच. आता मी माया रचना करणार आहे. जे आणले होते ब्रह्मदेव ते तिथं नेऊन ठेवले. आणि जे खरे होते त्यांना परत आणलं. आणि त्यांना तो काला वाटला. भगवंत परमात्मा आता जो काला आहे तो वाटला. अनेक प्रकारच्या लीला केल्या. आणि त्या लीलाचं वर्णन खूप सुंदर संतांनी सांगितलं. अबक दुबक तिबक पोर टिपक
सगळे खेळ आले आता खेळ जादा नको. भगवंत परमात्म्याला आपल्या लवकर कंसाकडे न्यायचंय. भगवंत परमात्म्याने अनेक प्रकारचे खेळ केलेत, परंतु आता पत्र पाठवलं आणि सांगितलं माझ्या ज्या क्रियेसाठी मी जन्म घेतला, माझं जे कर्म आहे त्याच्यासाठी तुम्ही काय करा तर उद्धवाला पाठवून द्या. उद्धवाला पाठवलं आणि परमात्म्याला नेण्यासाठी उद्धव आले. महाराज उद्धवाने रथात बसवलं, परमात्म्याला घेऊन जाणार आहेत. परंतु राधा बघत आहेत, राधाच्या डोळ्यामधून अश्रू येत आहेत, गोपिका रडू लागल्या, डोळ्यामधून धारा चालत आहेत. परंतु भगवंत परमात्म्याचा ज्या कारणासाठी जन्म झाला आहे ते कारण महत्वाचं आहे. म्हणून सगळ्या साधू संत योगी मुनी सिद्ध साधक गोपिकाचा वेग धरून आले होते. त्यांनाही वाटलं की आता ह्या परमात्म्याला आपल्याला सोडावा लागेल. दुःख झालं, पण ज्यावेळेस दुःख होतं त्याच्या मागे आपला त्याग आहे हे राधिकाला माहीत झालं. राधिकेने सांगितलं, परवानगी दिली आणि भगवंत परमात्मा त्या ठिकाणी मथुरेत गेले. आणि मथुरेत जाता क्षणी त्या ठिकाणी कंसाला काय केलं महाराज, कंसाला मारलं. आणि कंसाला मारल्यानंतर त्या ठिकाणी धर्माचा विजय झाला. आणि धर्माचा विजय झाल्यानंतर मग काला झाला विढाला. श्री कृष्ण भगवान की जय. तुकोबराया म्हणतात, हा जर काला तुम्हाला सेवन करायचा असेल तर तुम्हाला कंसरूपी काम क्रोध लोभ आपल्याला काय करावं लागतं.
Gopal